निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा नवा व्हिडिओ महाराष्ट्र पोलिसांना दिलं ओपन चॅलेंज। धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर। कराडमध्ये आमदारांकडून निवडणुकीतील जागा वाटपाबाबत दिशाभूल, काँग्रेसचे निवास थोरातांचा आरोप। रायगड जिल्ह्यात शेकापला मोठा धक्का, माजी आमदार पंडित पाटील करणार भाजपमध्ये प्रवेश। मुहूर्त ठरलाय 16 एप्रिलला मुंबईत पक्ष प्रवेश। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेसोबत यायचंय, भाजप नेते चंद्रकांत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट। पण ठाकरेंना कोणी सत्तेसोबत घेत नाही, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंच्या मेळाव्याला खैरेंची दांडी, ठाकरेंच्या शिवसेनेत दानवे विरुद्ध खैरे, वाद पुन्हा चव्हाट्यावर। शिवसेना मी वाढवली, अंबादास नंतर आला, खैरेंचा हल्लाबोल। अंबादास दानवेंमुळे शिवसेनेतील अनेक लोक फुटले, दानवेंविरोधात उद्धव ठाकरेंकडे तक्रार करणार, चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य। रोहित पवार इंग्लिश मीडियममध्ये शिकलेले, सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलेलं पोट्टय, गुलाबराव पाटलांचा सणसणीत टोला। नांदेड शहरात घामोडिया फॅक्टरी परिसरात घाणीचे साम्राज्य, बसस्थानक परिसरात अस्वच्छता पसरल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे। तक्रार करूनही पालिकेचं दुर्लक्ष, आरोप करत नागरिकांची समस्येचं निराकरण करण्याची मागणी। नांदेडमध्ये चेनापूर येथील जगदंबा देवीची यात्रा उत्साहात संपन्न, 9 दिवस गावात विविध कार्यक्रमांचं आयोजन। कुस्ती स्पर्धेत महिला कुस्तीपटूंचा पुरुष कुस्तीपटूंवर विजय। टोलबाबत येत्या 15 दिवसात पॉलिसी आणणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची आज संध्याकाळी बैठक, देवगिरी निवासस्थानी बैठक होणार, बैठकीला सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहणार। शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर श्वानाचा हल्ला, शासकीय रुग्णालयात संभाजी भिडे यांच्यावर उपचार। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी आज ससून रुग्णालयात तज्ज्ञांची बैठक, ससूनची समिती आज करणार गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाचा तपास। ईश्वरी भिसेचा मृत्यू वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाला का, याची ससूनच्या समितीकडून होणार चौकशी। जिल्हा मेडिकल बोर्डची आज ससूनमध्ये महत्वाची बैठक, ससून रुग्णालयात या मृत्यू प्रकरणी कागदांची पडताळणी केली जाणार। दीनानाथच्या थकीत मिळकत कराबाबत 2 दिवसात सुनावणी, रक्कम जमा करा अन्यथा पुढील कारवाई, पुणे महापालिकेचा इशारा। यवतमाळमध्ये शवविच्छेदन गृहाचा प्रश्न सोडवण्यासाठी उपोषण, सुविधा मिळत नसल्याने सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी देशमुखांचं तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण। यंदा कापूस लागवड घटली, जळगावमध्ये कापसाच्या अवकेत घट, खानदेशात रोज 3 ते 3.5 हजार क्विंटल कापसाची आवक। सिंधुदुर्गामध्ये काजू हंगाम अंतिम टप्प्यात, यंदाच्या हंगामात सरासरीच्या 30% उत्पादन अपेक्षित। गुळ बाजारावर उन्हाचा परिणाम, बाजारात गुळाच्या मागणीबरोबर दरातही घट, गुळाचे दर क्विंटलला 4200 ते 4500 रुपयांवर। परभणीत पुढील 2 दिवस उष्णतेची लाट, हवामान विभागाकडून अलर्ट जारी, तर परभणीत सध्याचं तापमान 40 अंशाच्या पार, पुढील 2 दिवसात तापमान आणखी वाढणार। राज्यात येत्या आठवड्यात अवकाळी पावसाचा अंदाज, विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। हवामान खात्याचा अंदाज आहे, तर पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात वेगवान वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। पुण्यातील तापमान 40 अंशावर जाण्याची शक्यता आहे, उन्हाचा चटका उष्ण सहन करावा लागणार, तर राज्यातील तापमानात देखील वाढणार। परभणीच्या ग्रामीण भागात विहिरींच्या पाणी पातळीत झपाट्याने घट, उन्हाच्या तीव्र प्रमाणात वाढ झाल्यामुळे घट होती, तर शेतीसाठी आवश्यक असलेले पाणी मिळवणे ही नागरिकांसाठी मोठं आव्हान ठरतंय। दख्खनचा राजा श्री ज्योतिबा यात्रेतून एसटीला 25 लाखाचे उत्पन्न, या यात्रेसाठी मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती।
नवी मुंबईमध्ये वर्षभरापासून रखडलेल्या तुर्भे उड्डाणपुलाचं काम लवकरच होणार सुरू, तर उड्डाणपुलासाठी 40 कोटींचे निधी मंजूर होणार. अधिकारी महासंघाचे संस्थापक गदी कुलथे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन. वयाच्या 86व्या वर्षी निधन. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर होणार मुंबईत अंत्यसंस्कार. मुंबईतील एल्फिस्टन पूल आजपासून 2 वर्षांसाठी बंद. वरळी ते शिवडी कनेक्टरसाठी पुलाची पुनर्बांधणी होणार. पुलाच्या पाडकामाला लवकरच सुरुवात होणार. पुनर्बांधणीच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. राज्यात सगळीकडे तापमानात वाढ. जलाशयामधील पाणीसाठा आटू लागल्यानं चिंतेचे ढग. तर जलाशयामध्ये एकूण 41% पाणीसाठा शिल्लक. पाणी जपून वापरण्याचं जलसंपदा विभागाकडून आवाहन. आता घराच्या मेंटेनन्सवरही लागणार जीएसटी. दरमहा मेंटेनन्सवर 7,500हून अधिक खर्च होत असल्यास कात्री जास्त मेंटेनन्सवर 18% जीएसटी लागण्याची शक्यता आहे. एमपीएससी विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ मुंबईत आयोगांची भेट घेणार. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली. राज्यसेवा परीक्षा 45 दिवसांनी पुढे ढकलण्याची मागणी करणार. मुंबईकरांचा प्रवास आणखी सोपा होणार. लवकरच चेंबूर ते मानखुर्द दरम्यान होणार मेट्रो लाईन 2B लवकरच सुरू होणार. पहिल्या टप्प्याची चाचणी येत्या 16 एप्रिलपासून. मेट्रो मार्गावरील 5 स्थानकांची कामं पूर्ण. लोकल प्रवाशांना मध्य रेल्वेकडून खुशखबर. मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. तर 16 एप्रिलपासून होणार अंमलबजावणी. नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश मेश्रामची ऑडिओ क्लिप व्हायरल. क्लिपमध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरणातील कागदपत्रांसंबंधी उल्लेख. भारताच्या गौरव मछवाडा याने पटकावला हनुमान केसरीचा किताब. इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला केलंय चितपट. तर सांगलीत आंतरराष्ट्रीय कुस्तीचा थरार. नांदेडमध्ये अग्निशमन सेवा सप्ताहाला सुरुवात. अग्निशमन दलात 7 वाहने असून 27 जवान कार्यरत. कॉल आल्यावर 1 मिनिटात घटनास्थळी पोहोचण्याची अग्निशमन दलाची तयारी. सोलापूरमधील सूत गोडाऊनला भीषण आग. आग लागल्याने गोडाऊनमधील साहित्य जळून खाक. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. पिंपरी चिंचवडच्या सांगवी परिसरात मीटर रूमला भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळलाय. पुणे महापालिकेच्या हद्दीत डोंगरमाथा, डोंगर उतार तसेच जैवविविध उद्यान आरक्षणामध्ये बांधकामाच्या परवानगीसाठी अभ्यास कर. या निर्णयाला पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे. समितीमध्ये तज्ज्ञांचा स्थान का नाही असा सवाल देखील उपस्थित होतो. हिंगोलीत पिंपळदरी रस्त्यावर साईड पट्ट्यांचं काम न झाल्यानं अपघातात वाढ झाली. तर रस्त्याच्या साईड पट्ट्यांचं काम करण्याची वाहन चालकांची मागणी आहे. घरात चोरी करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला तरुणाने पकडले. पालघरच्या आदर्शनगर परिसरातील ही घटना आहे. तर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. जालन्यात किराणा दुकानात घुसून तरुणाला मारहाण. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. तर हल्ल्याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. कदीम जालना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. कोल्हापुरात हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका. डीजेवर अश्लील नृत्य केल्याप्रकरणी 29 जणांवर कारवाई. तर डॉल्बीच्या गाण्यावर महिलांचा अश्लील नृत्य. पिंपरी चिंचवडमध्ये मुख्य रस्त्यावर पडलेलं झाड हटवलंय. तर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाची झाडे हटवली. अमरावती ग्रामीण पोलिसांकडून 48 लाख किमतीचा दारूसाठा नष्ट. 22 पोलीस स्टेशनमधील 546 गुन्ह्यातील हा दारूसाठा आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यादरम्यान पोलीस कारवाई. नांदेडच्या देगलूरमध्ये
प्रकारात तलवार काढून जीवे मारण्याची धमकी, क्षुल्लक कारणांवरून वाद झाल्याने जीवे मारण्याची धमकी, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करत गुन्हा दाखल, तो पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. कोल्हापूरमध्ये दुकानदाराकडून 600 किलो प्लास्टिक जप्त, तर महापालिकेच्या आरोग्य विभागाची कारवाई. सिंगल यूज प्लास्टिक वापर करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा आहे. अहिल्यानगरच्या करंजी घाटात पेट्रोलचा टँकर पलटी, तर टँकर मुंबईहून परभणीकडे निघाला असताना अपघात झाला. तर टँकरमधील पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची गर्दी. पुण्याच्या उरळी देवाची परिसरात भंगारच्या गोडाऊनला भीषण आग, सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी नाही. आगीचं कारण अस्पष्ट, गोडाऊनचे मोठ्या प्रमाणात नुकसान. सोलापूरच्या कुंभारे येथे एसटीला भीषण अपघात झालाय. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. त्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पैठणमध्ये पोलिसाला दमदाटी करून जप्त वाळूचे वाहन पळवले. वडवाळी शिवारातील नायगाव फाट्याजवळ ही घटना आहे. या प्रकरणाचा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एटीएम मधील बॅटरी चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली. तर आरोपीकडून 4 लाख रुपयांचे 24 बॅटरी जप्त करण्यात आले. सांगलीत ट्रक आणि टेम्पोची धडक होऊन भीषण अपघात, दुर्घटनेत 3 महिलांचा मृत्यू तर 8 जण जखमी. मिरज पंढरपूर कोची फाट्याजवळ ही घटना आहे. तर पोलीस स्टेशनमध्ये ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चंद्रपूरमध्ये क्रेनच्या धडकेत महिलेचा मृत्यू, घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी दाखल झाले. अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये भूकंप, 2 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का आहे. तर भूकंपामुळे दगड रस्त्यावर कोसळले. भूकंपामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी आरोपपत्रात नवीन खुलासा, आरोपीने बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड बनवण्यासाठी चोरीची योजना आखली. सलमान खानला पुन्हा धमकी, घरात घुसून मारण्याची व्हॉट्सअप मेसेजमधून धमकी. गेल्या वर्षी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये झाला होता गोळीबार. कोल्हापूरमध्ये दुचाकीची डिकी फोडून 1.25 लाखांची चांदी चोरीला. भरदिवसा चोरी झाल्याने परिसरात खळबळ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.